त्या सगळ्या वेळेला राष्ट्रीय पातळीवर असू दे किंवा आपल्या राज्य पातळीवर असू दे, म्हणजे पन्हाळ्याला नंबर कधी मागं ठेवायची वेळ त्या ठिकाणी आली नाही. राज्याच्या सौंदर्याच्या स्पर्धेमध्ये कायम पन्हाळगडाचा सहभाग राज्याला आणि केंद्राला करायला लागला. मला वाटते बक्षिसाच्याच रूपानं जवळजवळ 5-10 कोटी रुपये त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी मिळवू शकतो. आणि कालच खरं तर एक मोठी गोष्ट आम्ही सगळ्यांनी या निवडणुकीची धामधूम चालू असताना मुलांची अनेक दिवसाची मागणी आहे की पन्हाळ्याला आम्हाला हक्काचं क्रीडांगण नाही आहे आणि क्रीडांगणासाठी पन्हाळ्यात हक्काची जागा उपलब्ध व्हावी. आणि म्हणून इंटरप्रिटेशन सेंटर आपला 13T जो शो आहे त्याच्या पुढच्या बाजूला जिथं आपण मुख्यमंत्र्यांची सभा घेतली होती ते ग्राउंड सगळं नगरपालिकेला क्रीडांगण म्हणून त्या ठिकाणी मिळावं. काही खाजगी प्लॉट धारकांच्या त्या जागा आहेत, काही कोर्टात केसेस त्याच्यावर चालू आहेत, पण आपण त्याच्यावर क्रीडांगणाचं आरक्षण टाकलेलं आहे आणि या आरक्षणाप्रमाणे ही जागा नगरपालिकेला हस्तांतरित करावी. यासाठी त्या जागेचा काही मोबदला शासनाकडे भरावा लागतो आणि ही आचारसंहिता चालू असताना आपल्या बक्षीस रकमेतनं आम्हाला त्या जागेसाठी तो मोबदला देण्यासाठी पैसे भरायची परवानगी मिळावी. अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही राज्य सरकारच्या नगर विकास विभागाकडे नेला होता आणि त्याला सुद्धा परवानगी आपण त्या ठिकाणी मिळवली. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्या हक्काचं पन्हाळ्याच्या मुलांचं हे क्रीडांगण पन्हाळ्याला देण्याचा सुद्धा खरं तर संकल्प आपल्याला त्या ठिकाणी पूर्णत्वाला नेता येतोय. उद्याच्या खरं तर अनेक अजून वेगळ्या काही योजना माझ्या मनामध्ये पन्हाळ्यासाठी आहेत. ज्या प्रत्येक कुटुंबाला आपल्याला गरम पाणी देता येईल का, प्रत्येक कुटुंबाला पिण्याचं आरोचं पाणी आपल्याला देता येईल का, आणि जास्तीत जास्त सोयी कुटुंबापर्यंत पोहोचवणारी नगरपालिका. एक छोटंसं आपलं पन्हाळ्याचं कुटुंब असल्यामुळं अनेक ज्या कुठेही न घडलेल्या गोष्टी आहेत त्या पन्हाळ्यामध्ये राबवणं आपल्याला शक्य आहे. आणि अशा प्रकारचे हे संकल्प म्हणजे तुम्हाला कुणाला घरात विसर लावायची गरज नाही, आंघोळीसाठी पाणी गरम करायची गरज नाही. एक नळ सोडला की आंघोळीचं गरम पाणी उपलब्ध झालं पाहिजे. प्यायच्या पाण्याचं वेगळं कनेक्शन प्रत्येक घरात आपल्याला देता आलं पाहिजे. आणि त्याच्या पुढं जाऊन प्रत्येकाला सिलेंडर सुद्धा घरात आणायला लागू नये. आपल्याला घरात येणारा स्वयंपाकाचा गॅस सुद्धा पाईपलाईनच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरामध्ये आम्हाला देता येईल का, हा सुद्धा एक खरं तर माझ्या मनातला पन्हाळ्याचा संकल्प आहे. एक अतिशय चांगलं जीवन पन्हाळ्यातल्या प्रत्येक माणसाला आपल्याला देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आज अनेक पैसे ह्या सगळ्या उत्पन्नाच्या बाजूच्या वेळेला आपल्या हातात येतील. आज या 13Tच्या माध्यमातून काही पैसे उपलब्ध व्हायला लागलेले आहेत. आज आपला प्रमुख पैसा जो खर्च होतोय तो पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या लाईट बिलासाठी खर्च होतोय. आणि म्हणून सोलार प्रकल्पाच्या माध्यमातून आपलं हे लाईट बिल आपल्याला कमी करता येईल. प्रवासी कराच्या माध्यमातून मिळणारा पैसा, 13T शोच्या माध्यमातून मिळणारा पैसा आणि लाईट बिलवर खर्च होणारा पैसा यामध्ये बचत करून नगरपालिकेला आत्मनिर्भर नगरपालिका करत असताना खरं तर व्यक्तिगत लाभाच्या काही योजना आपल्याला त्या ठिकाणी सुरू करता येतील का, हा सुद्धा आमच्या सगळ्यांचा या ठिकाणी संकल्प आहे. आणि मी काल खरं तर मलकापूरमध्ये जाहीर केलं आणि आज मी याही ठिकाणी सांगणार आहे की पन्हाळा शहरामध्ये इथून पुढं एक मुलगी जर जन्माला आली तर त्या मुलगीच्या नावावर नगरपालिकेच्या माध्यमातून 1 लाख रुपयाची ठेव ठेवणारी त्या मुलगीचं सगळं उद्याचं शिक्षण तिच्या लग्न करून देण्यापर्यंतची जबाबदारी ही नगरपालिका घेणार आहे. अशा प्रकारची ही संकल्पना एवढ्या शक्तीनिशी राबवण्याचा सुद्धा हा निर्धार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आज आमच्या नगरपालिकेच्या बजेटमधून आम्हाला महिला बाल कल्याणसाठी पैसे ठेवावे लागतात. आता ही रक्कम दिव्यांग कल्याणसाठीची आणि महिला बाल कल्याणसाठीची रक्कम आम्हाला आमच्या उत्पन्नातून वाढवता येईल का. आणि पन्हाळ्यावरच्या महिला आज सेवा उद्योगाच्या माध्यमातून पन्हाळ्याला येणारे प्रचंड मोठे पर्यटक आहेत. त्यांना वेगळ्या वेगळ्या सुविधा देत असताना त्यांना अजून चांगल्या कुठल्या
आर्थिक विकासाच्या योजना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवता येईल का, यासाठी सुद्धा एक पाऊल पुढे जाऊन नगरपालिकेच्या माध्यमातून आपण काही करू शकतो का, हाही प्रयत्न उद्याचा एक सुराज्याचा संकल्प म्हणून आपल्या सगळ्यांच्या सहभागातून आम्हाला या ठिकाणी राबवायचा आहे. तर मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करणार आहे की खरोखर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या राजकारणात पाठवत असताना आमचं राजकारण, आमचं सगळं समाजकारण मनापासून सांभाळत असताना जे पाठबळ आणि आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनी दिलेले आहेत, तशाच पद्धतीचा आशीर्वाद माझ्या या सगळ्या उमेदवारांना, नगराध्यक्षाच्या उमेदवारांना, सगळ्या सहकार्यांना देऊन काही जरी थोडेसे आमच्या नाराजी झाली, मतभेद झाले, तरी पन्हाळा वासी सगळे कुटुंब म्हणून आम्ही एकत्र राहणार आणि पन्हाळा आणि पन्हाळ्याची प्रतिष्ठा, पन्हाळ्याची सुंदरता, पन्हाळ्याचे वैभव हे आमच्यासाठी सर्वतोपरी आहे. त्याच्या पुढे नाती गोती कोण आमच्या दारात येतोय, काय घेऊन येतोय या विषयाला आम्ही महत्त्व देत नाही. अशा भूमिकेतून खरं तर आपण सगळ्यांनी हा आशीर्वाद आम्हाला द्यावा, एवढीच मनस्वी प्रार्थना आज तुमच्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी करतो आणि ह्या सगळ्या संकल्पनांना आपलं प्रचंड मोठं पाठबळ मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.